महायुतीच्या मित्रपक्षाची बैठक नागपूर येथे पार पडली आहे आणि या मित्रपक्षाच्या बैठकीत अकोल्यात राष्ट्रवादी अजित पवार यांचा पक्ष तसेच शिवसेना आणि भाजप हे 3 मित्र मिळून निवडणूक लढवणार आहेत। या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आमदार रणजितजी सावरकर सर आहेत। दादा काय म्हणाल तुम्ही? आमची काल विस्तृत चर्चा झाली। माननीय उदयजी सावंत आणि आमचे नेते बावनकुळे साहेब हे पण त्या बैठकीला होते। चारही महानगरपालिकेच्या संदर्भात एक भावना प्रकर्षानं समोर आली। स्थानिक कार्यकर्ते असेल, पक्षाचं शिरस्थ नेतृत्व असेल, सर्वांची भावना आहे की महायुती झाली पाहिजे। या बाबतीत सकारात्मकता आहे, अडचण फारशी नाही आहे। साधारणतः 80-90 ठिकाणी तर आमचं एकमत झालेलं आहे। थोडंफार 1-2-4 ठिकाणी जिथं थोडंसं आपापल्या भावना आहेत, तर त्या स्थानिक प्रभागातल्या नेतृत्वाशी चर्चा करून 1-2 दिवसात आज उद्यामध्ये मला असं वाटते सर्व तिळा सुटेल। तिळा नाहीच आहे, 2-4 ठिकाणी बोलणी सुरू आहे आणि आपण महायुतीची घोषणा करू। दादा कार्यकर्त्यांचं ही निवडणूक आहे, कार्यकर्ते थोडे कुठं नाराज होणार आहेत असं वाटते, काय म्हणा? भारतीय जनता पक्ष हा कॅडर बेस पक्ष आहे आणि कार्यकर्ता जेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये येतो, तो घडतो, तेव्हा आपण काहीतरी द्यायसाठी या पक्षात येतो, काही घ्यायसाठी नाही। अशा विचारसरणीतून घडलेला हा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे आमच्या पक्षात तरी असं कुठलंही नाराजी नाट्य वगैरे आज रोजी तरी दिसत नाही। दरम्यान हे होते भाजपचे आमदार आणि विधानसभेचे आमदार रणजितजी सावरकर सर आणि त्यांनी याबाबत माहिती दिली आहे। कॅमेरा पर्सन चंद्रकांत सोळके, योगेश प्रसाद, NDTV मराठी, अकोला।